श्रीमद् भागवतम स्कंद 1 अध्याय 1 श्लोक क्रमांक 3। निगमकल्पतरोर गलितं फलं शूकमुखाद मृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुका। हे तज्ञ आणि विचारी मनुष्य हो, तुम्ही या भागवताचे आस्वादन करा, रुची घ्या। वैदिक साहित्यरूपी कल्पवृक्षाचे हे परिपक्व झालेले फळ आहे। श्री शुकदेव गोस्वामींच्या अधरातून निघालेले ते अमृत आहे। म्हणून हे रसामृत जरी मुक्त पुरुषासह सर्वांसाठी अगोदरच आस्वादनीय होते, तरी हे फळ आता अधिकच रुचकर झालेले आहे। तात्पर्य: पूर्वीच्या 2 श्लोकात असे सिद्ध केले आहे की भागवत हे उदात्त वाङ्मय आहे आणि स्वतःच्या दिव्य गुणांनी इतर सर्व वैदिक धर्मग्रंथांमध्ये हे वाङ्मय सर्वश्रेष्ठ आहे। सर्व लौकिक कर्मे आणि लौकिक ज्ञान यांच्यापेक्षा ते उच्चतर आहे। या श्लोकात असे म्हटले आहे की भागवत हे केवळ श्रेष्ठ वाङ्मयच नाही, तर ते सर्व वैदिक वाङ्मयाचे परिपक्व असे फळ आहे। दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर ते सर्व वैदिक ज्ञानाचे सार आहे। हे सर्व विचारात घेऊन त्याचे शांतपणे व नम्रतापूर्वक श्रवण करणे ही गोष्ट निश्चितच फार महत्त्वाची आहे। म्हणून मनुष्याने मोठ्या आदराने व एकचित्ताने भागवताच्या संदेशाचे श्रवण करावे आणि त्यात दिलेल्या शिकवणुकीचा अंगीकार करावा। वेदांची तुलना कल्पवृक्षाशी केलेली आहे, कारण मनुष्याला जाणण्यायोग्य अशा सर्व गोष्टी त्यात आहेत। वेदांमध्ये समाजशास्त्र, राजकारण, धर्म, अर्थशास्त्र, युद्धविद्या, चिकित्सा, रसायन, पदार्थविज्ञान, अध्यात्म अशा सर्व विषयांचे ज्ञान आणि त्यांच्याविषयीच्या नियामक तत्वांचा समावेश आहे। देह आणि आत्मा एकत्र ठेवण्यासाठी या सर्वांची आवश्यकता आहे। या सर्वांपेक्षा अधिक विशेष महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्कारासाठी मार्गदर्शन आहे। अशा ज्ञानाने जीवाची आध्यात्मिक स्तरावर क्रमाक्रमाने उन्नती होत जाते आणि सर्वश्रेष्ठ आध्यात्मिक साक्षात्कार म्हणजे भगवंत हे सर्व आध्यात्मिक दिव्य रसांचे सागर आहेत याचे ज्ञान होणे हा होय। या भौतिक जगात प्रथम जन्मलेल्या भगवान ब्रह्मदेवांपासून ते अगदी लहानशा मुंगीपर्यंतच्या प्रत्येक जीवाला इंद्रियांपासून मिळणाऱ्या काही प्रकारच्या रसांचा आस्वाद घेण्याची इच्छा असते। इंद्रियांना यापासून होणाऱ्या सुखांना रस असे म्हणतात। या रसांचे विविध प्रकार आहेत। अधिकृत शास्त्रात 12 प्रकारच्या विविध रसांची गणना केलेली आहे। 12 रस आहेत: रौद्र, क्रोध, अद्भुत, आश्चर्य, शृंगार, माधुर्य प्रेम, हास्य, वीर, दया, दास्य, सख्य, भयानक, बिभत्स, शांत आणि वात्सल्य। या सर्व रसांचा निष्कर्ष स्नेह किंवा प्रेम हा आहे। प्रारंभी प्रेमाची अशी लक्षणे आराधना, सेवा, मैत्री, वात्सल्य आणि माधुर्य प्रेम यात प्रकट होतात आणि या 5 अभाव असतो तेव्हा प्रेम हे अप्रत्यक्षपणे क्रोध, आश्चर्य, हास्य, वीर, भय, बिभत्स इत्यादी रसांच्या रूपाने उपस्थित असते। उदाहरणार्थ, जेव्हा कोणी एखादा स्त्रीवर प्रेम करतो तेव्हा त्या रसाला दाम्पत्य प्रेम, माधुर्य म्हणतात। जेव्हा अशा प्रेम संबंधात विघ्न येते तेव्हा आश्चर्य, क्रोध, बिभत्स किंवा भयानक रूपातही रस उपस्थित होतो। कधीकधी दोघांतील प्रेम संबंधाची पराकाष्ठा भयंकर खुणाच्या दृश्यातही दृग्गोचर होते। असे रस मनुष्यात व पशुतही दृष्टीस पडतात। भौतिक जगातील मनुष्य आणि पशु तसेच मनुष्य व इतर जीव यांच्यात या रसांचा विनिमय होणे संभव नाही। रसांचा विनिमय एकाच योनीतील जीवात होणे शक्य असते, परंतु जेथे आत्म्याचा संबंध आहे तेथे गुणात्मक रूपाने
ते भगवंतापासून अभिन्न आहेत. म्हणून रसांचा मूळचा विनिमय जीव आणि भगवंत यांच्यामध्ये आहे. जीव आणि भगवंत यांच्यातील प्रेम संबंध आध्यात्मिक अस्तित्वात पूर्ण रूपाने प्रदर्शित होतो. म्हणून श्रुती मंत्रात पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांचे वर्णन रसराज रसो वै सह असे केले आहे. जेव्हा कोणी जीव भगवंताशी जोडला जातो आणि भगवंताशी त्याच्या स्वभावागत रसाचा विनिमय होतो, तेव्हा वास्तविकपणे तो सुखी होतो. हे श्रुतिमंत्र असे दर्शवितात की प्रत्येक जीवाची स्वतःची अशी स्वरूपस्थिती असून त्या स्थितीमध्ये तो भगवंताशी विशिष्ट प्रकारच्या रसाचे आदान प्रदान करतो. केवळ मुक्तावस्थेतच हा मूळचा रस पूर्णपणे अनुभवास येतो. प्राकृत रस हा विकृत स्वरूपात अनुभवास येतो. तो क्षणिक असतो आणि म्हणून भौतिक जगातील रस क्रोधादी भौतिक रूपात प्रकट होतो. जो कोणी कर्माचे मूळ तत्व असणाऱ्या या विविध रसांचे पूर्ण ज्ञान प्राप्त करतो, त्याला प्राकृत जगतात प्रतिबिंबित झालेले मूळ रसांचे भ्रामक स्वरूप समजू शकते. शास्त्र पारंगत विद्वान आध्यात्मिक स्वरूपातील खऱ्या रसांचा स्वाद शोधतो. आरंभी तो भगवंताशी एकरूप होण्याची इच्छा धरतो. म्हणून जे अल्पबुद्धिमान अध्यात्मवादी आहेत त्यांना जर विविध रसांचे ज्ञान नसेल तर ते भगवंताशी एकरूप होण्याच्या धारणेपलीकडे जाऊ शकत नाहीत. या श्लोकात असे निश्चितपणे म्हटले आहे की मुक्तावस्थेतही ज्या आध्यात्मिक रसांचा आनंद घेता येतो तो आध्यात्मिक रस भागवतात अनुभवास येऊ शकतो. कारण भागवत हे सर्व वैदिक ज्ञानाचे परिपक्व फळ आहे. हे दिव्य साहित्य नम्रतापूर्वक जर श्रवण केले तर मनुष्याला पूर्ण दिव्य आत्मिक समाधान व आनंद प्राप्त करता येतो. मात्र मनुष्याने योग्य व्यक्तीकडून भागवताचा संदेश अत्यंत ध्यानपूर्वक ऐकला पाहिजे. हा दिव्य संदेश नारद मुनींनी आध्यात्मिक जगतातून आणलेला आहे आणि आपले शिष्य श्री व्यासदेव यांना दिलेला आहे. त्यानंतर हा दिव्य संदेश श्री व्यासदेवांनी आपले पुत्र श्रील शुकदेव गोस्वामी यांना दिला आणि श्रील शुकदेव गोस्वामी यांनी परीक्षित महाराजांना त्यांच्या मृत्यूपूर्वी 7 दिवसापर्यंत ऐकविला. श्रील शुकदेव गोस्वामी जन्मापासूनच मुक्त जीव होते. मातेच्या गर्भात असताना सुद्धा ते मुक्तच होते. जन्मानंतर त्यांना कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक साधना करण्याची आवश्यकता नव्हती. जन्मतःच कोणीही सांसारिक किंवा आध्यात्मिक दृष्टीने पात्र नसतो. परंतु श्रील शुकदेव गोस्वामी हे पूर्णपणे मुक्त पुरुष होते. ते प्राकृतिक 3 गुणांच्या पलीकडे मुक्तावस्थेत होते. त्यांना आध्यात्मिक साक्षात्कारासाठी कोणत्याही विधिनियमांच्या क्रमातून जावे लागत नव्हते. तथापि असे असून देखील ते भगवंतांच्या दिव्य रसांकडे आकर्षित झाले होते. कारण भगवंतांची उपासना आराधना वैदिक मंत्राचे गायन करणाऱ्या मुक्त आत्म्यांकडून केली जाते. भगवंतांच्या लीला सांसारिक लोकांपेक्षा मुक्त जीवांना अधिक आकृष्ट करतात. भगवंत निराकार नाहीत, कारण दिव्य रसांची उत्पत्ती केवळ साकारातच होऊ शकते. भागवतात प्रभूंच्या दिव्य लीलांची वर्णने आहेत. श्रील शुकदेव गोस्वामींनी त्यांचे अगदी पद्धतशीरपणे वर्णन केले आहे. अशा रीतीने ही विषय वस्तू मुमुक्षांना तसेच परम अनंतात विलीन होण्याची कामना बाळगणाऱ्यासह सर्व वर्गाच्या लोकांना लागू आहे. संस्कृत भाषेत पोपटाला शुक नावाने ओळखतात. जेव्हा पूर्णपणे पिकलेले फळ या पक्षाच्या लाल चंचूद्वारे टोचले जाते तेव्हा त्या फळाचा स्वाद अधिकच वाढतो. ज्ञानात परिपक्व झालेले वेदरूपी कल्पतरूचे फळ श्रील शुकदेव गोस्वामींच्या मुखातून निसृत झालेले आहे.
श्रील शुकदेव गोस्वामींची तुलना शुकाबरोबर केलेली आहे. याचे कारण त्यांनी आपल्या ज्ञानीपित्याकडून भागवताचे ज्या प्रकारे श्रवण केले आहे तंतोतंत त्याच प्रकारे उच्चारण्याची त्यांची विशेष पात्रता आहे. हे नसून विषयवस्तू सर्व वर्गातील आणि स्तरातील लोकांना लाभदायक होईल अशा प्रकारे प्रस्तुत करण्याची त्यांची पात्रता हे आहे. या विषयाची मांडणी श्रील शुकदेव गोस्वामी यांच्या मुखातून अशा रीतीने झाली आहे की जो कोणी प्रामाणिक श्रोता नम्रतेने श्रवण करतो त्याला त्यातील दिव्य रसस्वाद त्वरित अनुभविता येतो. हा दिव्य स्वाद लौकिक जगातील विकृत स्वादाहून भिन्न प्रकारचा आहे. सर्वोच्च अशा कृष्ण लोकातून हे परिपक्व फळ एकाएकी पडलेले नाही, तर ते कोणत्याही रूपांतरणाविना सुखरूपपणे शिष्य परंपरेतून काळजीपूर्वक खाली आले आहे. ज्यांना अशी शिष्य परंपरा लाभलेली नसते ते मूर्ख लोक अनर्थ करून बसतात. जे दिव्य साक्षात्काराच्या क्रमानुसार हे फळ अतिशय विचारपूर्वक प्रस्तुत करतात त्या शुकदेव गोस्वामींच्या चरणांचे अनुगमन करण्यावाचून असे लोक एकदम रासनृत्य म्हणून ओळखला जाणारा सर्वोच्च दिव्य रस समजून घेण्याचा प्रयत्न करतात. श्रील शुकदेव गोस्वामी या विषयवस्तूविषयी फारच दक्ष आहेत. श्रील शुकदेव गोस्वामींची थोरवी आणि भागवताचा अधिकार समजण्यासाठी मनुष्याला पुरेशी बुद्धिमत्ता असली पाहिजे. भागवताची ही शिष्य परंपरेची पद्धत आपणाला हेच सुचविते की भागवत पुराण श्रील शुकदेव गोस्वामींच्या वास्तविक प्रतिनिधीकडून समजून घेणे आवश्यक आहे. अवैध रूपाने भागवतावर व्याख्यान करून धनसंचय करणारा व्यावसायिक वक्ता निश्चितपणे श्रील शुकदेव गोस्वामींचा प्रतिनिधी नाही. त्याची धावपळ केवळ उपजीविकेसाठीच असते. म्हणून लोकांनी अशा व्यावसायिक लोकांची प्रवचने ऐकण्यापासून अलिप्त राहावे. बहुधा असे लोक हा गंभीर विषय समजून घेण्याच्या क्रमिक प्रक्रियेने न जाता सरळपणे या ग्रंथाच्या अतिशय गूढ विभागाकडे जातात. ते विशेषतः रासनृत्याच्या विषयावर व्याख्याने देतात आणि त्यामुळे मूर्ख लोकांचा गैरसमज होतो. काही जण आपल्या स्वतःच्या मूळ कल्पनांनी हा विषय झाकून टाकतात. त्यांना श्रील शुकदेव गोस्वामींच्या पदचिन्हांचे अनुगमन करण्याची कोणतीही इच्छा नसते. म्हणून निर्णय असा की रसाच्या गंभीर अभ्यासकाने भागवताचा संदेश श्रील शुकदेव गोस्वामींच्याच शिष्य परंपरेतून ग्रहण करावा. त्यांनी भागवताचे वर्णन आरंभापासून केलेले आहे. ज्यांना आध्यात्मिक शास्त्राचे अल्पज्ञान आहे अशा लोकांच्या समाधानासाठी त्यांनी आपल्या लहरी खातर ते वर्णन केलेले नाही. भागवत अगदी काळजीपूर्वक प्रस्तुत करण्यात आले आहे. त्यामुळे प्रामाणिक आणि जिज्ञासू व्यक्ती शुकदेव गोस्वामी अथवा त्यांच्या प्रामाणिक प्रतिनिधीच्या मुखातून निसृत हे दिव्य रसामृत पान करून त्वरित वैदिक ज्ञानाच्या या परिपक्व फळाचे आस्वादन करू शकतो.